अहिल्यानगरमधील सायबन येथे हुरडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ संपन्न झालाय। अहिल्यानगर शहरातील डॉक्टर कांक्रिया यांच्या सायबन कृषी पर्यटन क्षेत्रात हुरडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ संपन्न झाला। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते हुरड्याच्या कणसाचं आणि ज्यात हुरडा भाजला जातो त्या रांजणाचं पूजन करण्यात आलं। यावेळी पर्यावरण संघटनेचे प्रमोद मोरे, माजी कुलगुरू सर्जराव निमसे, बडी साजन संघटनेचे अध्यक्ष प्रेमराज बोथरा, छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले, शिक्षण तज्ञ पापडीवाल, न्यूरोसर्जन डॉक्टर पुरुषोत्तम दरख, अभिनेता मोहिनीराज गटणे तसेच सायबन संचालक डॉक्टर सुधा व डॉक्टर प्रकाश कांक्रिया यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना आनंद भंडारी म्हणाले, सायबन म्हणजे उजाड माळरानावर साकारलेले हिरवे स्वप्न आहे। अत्यंत कष्टाने आणि दूरदृष्टीने डॉक्टर सुधा व डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी हिरवे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले। मेडिकल डॉक्टर असूनही पर्यावरणासहित अनेक क्षेत्रातील त्यांचे योगदान समाजाला दिशा देणारे आहे। सायबन म्हणजे पर्यावरण, अध्यात्म आणि विज्ञानाचा त्रिवेणी संगम होय। या ठिकाणी छोट्या बालकापासून आजी आजोबांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना आगळा वेगळा आनंद प्राप्त होतो। येथे असणाऱ्या प्राणी पक्ष्यांबरोबर मैत्री करता येते। निसर्गाचा आनंद घेत मोकळ्या हवेत येथे असणाऱ्या विविध सुविधांचा लाभ घेता येतो। सर्व कुटुंबियांनी आणि मित्रमंडळींनी एकत्र येऊन हुरडा खाणे म्हणजे नातेसंबंधात अधिक गोडवा निर्माण करणे होय। हुरड्याबरोबर अतिशय चविष्ट वनभोजनाचा आस्वाद सायबनमध्ये काही वेगळाच। सुरुवातीला डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांनी स्वागत केलं। सायबनचा 25 वर्षांचा इतिहास सांगितला। सांडपाण्याचं शुद्धीकरण करून त्या पाण्याद्वारे पडीक जमिनीचा कसा विकास केला याबद्दल माहिती सांगितली। तर डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी सायबनमधील मेडिटेशन झोन सायबन में मधुबन अंतर्गत प्रकल्पाची माहिती दिली। बटरफ्लाय गार्डन, मातीविना शेती, यौगिक शेती, नक्षत्र उद्यान, रेन डान्स, बैलगाडीची सफर, विविध खेळणी, पपेट शो, बोटिंग, अंतराळ सफर सहित अनेक सुविधांचा मनसोक्त आनंद यावेळी उपस्थित मंडळींनी घेतला। तर प्रमोद मोरे म्हणाले, शुद्ध हवेच्या बाबतीत आपल्या अहिल्यानगरला देशातील दुसरा क्रमांक प्राप्त झालाय। त्यात सायबन येथील हजारो झाडांचा नक्कीच सहभाग आहे। पर्यावरणाच्या संतुलनासाठी सायबननं मोठं योगदान दिलंय। तर पाणी अडवा, पाणी जिरवा, वनराई बंधारा वगैरे प्रकल्प यशस्वीरित्या राबवले। डॉक्टर पुरुषोत्तम दरख म्हणाले की सायबनमध्ये आल्यावर एक दिव्य ऊर्जा प्राप्त होते, ती आम्हाला वर्षभर प्रसन्नता देऊन जाते। म्हणून आम्ही दरवर्षी हुरडा महोत्सवाला उपस्थित राहत असतो। तर यावेळी सतीश शिंदे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।